कोणी नाही तशी बाजू तिच्याबरोबर लग्न लावून घ्या तुम्ही जाऊ म्हणला राजा बोलत घेऊन या रे राजाचे शोक लोक आले तिला मुली का बसली तिथं डोळे जाऊन आज तुझं भाग्य उद्याला आलेलं आहे उजळले भाग्य तुझं भाग्य उद्याला आलं आज देशाचा राजा तुझा पती होणार आहे तू चौदा म्हटलं तुझं भाग्य देशाचा राजा हो देशाचा राजा पती होणार आहे तुला ती म्हणायला सुरुवात केली मरक्या नवऱ्याबरोबर मी लग्न लावून घेणार नाही तिचं म्हणणं आहे मरक्या नवऱ्याबरोबर लग्न लावून घेऊ शकत नाही मरक्या नवऱ्याच्या संगतीमध्ये काय सुख आहे सांग मरणाऱ्या माणसाच्या संगतीमध्ये काय सुख आहे सांगा काय सुख आहे अरे मरणाऱ्या माणसाच्या संगतीमध्ये मरणाचं सुख आहे बाकीचं काय सुख आहे सांगा मरती मेली नेलो किती हाची लाभतयाची संगती म्हणून येतो काकुलती निश्चित तिरड झाला तुकोबारा वर्णन करतात अरे मरणाऱ्या माणसाच्या संगतीमध्ये मरणाचं सुख आहे बाकीचं काय सुख म्हणून मी मरक्या नवऱ्याबरोबर लग्न लावून घेणार नाही मी अविनाश भगवान पंढऱ्याला वडलेली आहे अविनाश करे आपुली आहे अविनाश परमात्मा आपल्यासारखं करतो अविनाश करतो अविनाश भगवान पंढऱ्याला मी वडलेली आहे मरक्या नवऱ्याबरोबर लग्न लावून घेणार नाही असं ती म्हणायला सुरुवात केली राजाची शोक लोक ऐकले आणि राजाला जाऊन सांगितलं राजा तुम्हाला मरका नवरा रागाचा ना मला मरका नवरा म्हणते स्वतःच राजा आपला सैनिक होणार मला तिला नेण्याकरता पंढरपूरला आला पंढरपूरला आल्याबरोबर तिला कळाली बातमी की स्वतःच राजा आलेला आहे नेण्याकरता हा कळाल्याबरोबर ती उठली महाद्वारामधून आणि पांडुरंगाकडे विठ्ठलाकडे गेली पांडुरंगा आता तुझं माझा सांभाळ आता तुझं कळले ते गडी तारीशी तरी तारी मारी आणि जवळ यातला दुरी घरी संसार यातो तुला कळाल तसं कर आता भगवान पंढराला विनंती केलेली आहे आणि पांडुरंगाच्या वर डोकं ठेवली ते तिथंच प्राण अर्पण केले आणि तो पांडुरंग किती सुंदर आहे किती आहे म्हणूनच महाद्वारामध्ये बसलेली होती तर भगवंताच्या पायाला असं बोटाने दाबल्याबरोबर त्याच्या पायामध्येच बोट गेलं मार म्हणून तुका म्हणे समध्यान ते चरण सुकुमार किती सुकुमार यांचा पंढऱ्याचा सुकुमार आहे सुंदर आहे आणि त्याच्या भगवंताच्या रूपाला बघून सुकुमार बघूनच चिंतन करत बसलेली होती आणि भगवंताच्या पायावर अर्पण ती केली मला सांगायचा विषय म्हणजे काय आहे आज एवढी जी सुंदर होती तिला सुंदरपणा कोणी दिला धन्य कालू पात्र झाली ती भाग्याची आणि भेटी ज्ञानदेवाची म्हणून या ज्ञानोबाची भेट झाली आणि तिचा उद्धार झाला मला काय म्हणून सांगता येईल आणि त्या पांडुरंगाची परीक्षा घेण्याकरता पांडुरंगाच्या पायामध्ये बोट दाबली असा भगवानांचा सुकुमार आहे म्हणून तुका म्हणे समध्या ते चरण सुकुमार डोळे कान त्याचे मन पायी सांगा बोला बाबा Oh